विद्यार्थ्यांनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या लेक्चर नंबर 4 मध्ये. आपण मॅथमॅटिकल लॉजिकची सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आज आपला लेक्चर नंबर 4 आहे आणि मी तुमचा इन्स्ट्रक्टर असणार आहे यश नेमाडे. बघा, तुम्ही बघत आहात ओवीच्या चॅनल. आज आपण आपला अजेंडा डिस्कस करू. जसं प्रत्येक लेक्चर स्टार्ट करण्याच्या पहिले मी अजेंडा सांगतो. अजेंडा म्हणजे ते सगळे पॉइंट्स किंवा ते सगळे टॉपिक्स आपण बघूया जे आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात आपण कोणकोणते टॉपिक डिस्कस करणार आहोत? क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट, मग आपण डिस्कस करणार डुअल, मग आपण डिस्कस करणार कन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, आणि मग आपण काय त्याच्यासाठी जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल सुद्धा डिस्कस करणार आहोत. आता हा जो टॉपिक आहे कन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा आणि डुअलचा जो टॉपिक आहे, हे दोघं तुमच्या बोर्डामध्ये जर आले तर ते 2 मार्क एमसीक्यू मध्ये येऊ शकतात. जो क्वेश्चन नंबर 1 असतो एमसीक्यूचा, किंवा मग जर हे सीईटी मध्ये आले तर हे दोघांपैकी एक कोणता तरी प्रश्न येईल. म्हणजे हे 2 टॉपिकचं वेटेज 2 मार्क आहे. किती मार्क आहे? 2. म्हणजे एक प्रश्न अपेक्षित आहे. या दोघांपैकी एक कोणता तरी टॉपिक मध्ये प्रश्न येईल, पण आपल्याला दोघंही कळावे लागतील. तर आपण त्याच्यासोबत थोडेसे एक्झाम्पल सुद्धा डिस्कस करू. तर फक्त आज आपण 3 टॉपिक बघणार आहोत: डुअल, कन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह आणि क्वांटिफायर आणि क्वांटिफाय स्टेटमेंट. तिच्यामध्ये हे जे उलट ए असतं आणि हे जे असतं देअर एक्झिस्ट, हे विद्यार्थ्यांना कळत नाही. एकदम देसी भाषेत, आपल्या मातृभाषेत, मराठी भाषेत एकदम सोप्या पद्धतीने मी ते समजावून सांगेन. पण अगोदर आपण सुरुवात करू सेकंड टॉपिक पासून. आधी आपण डुअल बघू, हे कन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघू, आणि मग ह्या टॉपिक वरती येऊ. ठीक आहे. तर आता कोणताही क्षणांचा विलंबन न करता आपण चला तर विद्यार्थ्यांना फटाफट अभ्यासाला सुरुवात करूयात. अभ्यास करण्यापूर्वी मी तुम्हाला हात जोडून विनंती करीन की जर तुम्ही फक्त लेक्चर बघता तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्याच्याबरोबर नोट्स पण बनवा. जे मी एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय ते तुम्ही सुद्धा तुमच्या बुकमध्ये सॉल्व्ह करा. स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक पुन्हा वॉर्निंग, तुम्ही त्याला वॉर्निंग म्हणा, चेतावणी म्हणा, सजेशन्स म्हणा, ऑर्डर म्हणा, काही म्हणा. जर व्हिडिओ पूर्ण बघणार असाल तरच व्हिडिओ याला पूर्ण बघा. अर्धावट व्हिडिओ बघणार असाल तर बघण्यात मजा नाहीये. कारण तुम्ही अर्धावट व्हिडिओ बघाल तर अर्धावट नॉलेज येईल, आणि हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. आयदर यू हॅव 0% नॉलेज और फुल नॉलेज. डोंट हॅव हाफ नॉलेज. चला तर आपण सेकंड टॉपिक जो आहे विद्यार्थ्यांनो, डुअल ऑफ द स्टेटमेंट, हा घेऊयात. डुअल ऑफ द स्टेटमेंट म्हणजे बघितल्या प्रश्न सुटला पाहिजे डुअलचा. तुम्ही म्हणाल सर एवढं सोपं आहे का डुअल? मी म्हणाल अरे हो रे, डुअल खूप सोपं आहे. तर तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रश्न सर ऍक्च्युली नेमकं करायचं काय डुअल मध्ये? फाइंड डुअल ऑफ द स्टेटमेंट इन डेसी वे. तुमच्यामध्ये असे प्रश्न येतील की तुम्हाला एक मॅथमॅटिकल लॉजिकलचं एक्सप्रेशन दिलेलं असेल, असं काही एक्सप्रेशन दिलं असेल, याचं तुम्हाला काय करायचं असतं? डुअल फाइंड करायचं असतं. तर आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचंय. मी डुअल कसं फाइंड आउट करायचं आहे तर तुम्हाला इथं लिहून देतो. बघा, इथे तुम्हाला मी फळ्यावरती लिहून देतो. जर तुम्हाला एक्सप्रेशन मध्ये कुठंही युनियन दिसलं, युनियन म्हणजे असं व्हीने रिप्रेझेंट करतो ना, तर त्याला रिप्लेस करून द्यायचं अँडने, उलटा व्हीने. जर तुम्हाला कुठेही उलटा व्ही दिसलं म्हणजे अँड ऑपरेटर, अँड कनेक्टर दिसलं, त्याला रिप्रेझेंट करून द्यायचं ऑरने. आणि जर तुम्हाला कुठेही टी दिसलं, टी, तर फक्त त्याला रिप्रेझेंट करून द्यायचं सीने. आता विद्यार्थी म्हणतील सर हे दोघं तर आम्हाला कळाले की जर ऑर असेल तर त्याला अँडने रिप्लेस करायचं, मग याचं उलट पण बरोबर आहे. जर अँड असेल तर ऑरने रिप्लेस करायचं. म्हणून हे बघा सेकंड कंडिशन आली. पण सर हे तिसरं काय हो? टी आणि सी ला रिप्लेस करायचं. मी फक्त म्हणेन आतापुरतं फक्त लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा टी दिसेल त्याला सी लिहायचं, जेव्हा जेव्हा सी दिसेल त्याला टी लिहायचं. बघा, अगदी सोप्या पद्धतीने मी सांगतोय तुम्हाला. आता जरी तुम्हाला नसेल पिक्चर क्लिअर झाले की ऍक्च्युअली सर नेमकं करायचं काय, तर आता पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा, डुअल काढताना ऑर असेल तर त्याला अँड करायचं, अँड असेल तर त्याला ऑर करायचं. बस एवढंच. सर एवढं सोपं आहे, माहिती सगळ्यांनी सुटतील. अरे हो, सगळ्यांनी सुटणारच हा प्रश्न. ओके, बघा आता पी ऑर क्यू, तुम्हाला पी ऑर क्यू दिलं, याचं डुअल काय येणार? पी आहे तशाच्या तशाच लिहायचं, ऑर आहे ना मग त्याला अँडने रिप्लेस करून द्यायचं, आणि क्यू आहे तशाच्या तशाच येणार. बघा पी ऑर क्यूचा डुअल काय आला? पी अँड क्यू. जिथं सरळ व्ही असेल तिथं उलटा व्ही करायचा, आणि जिथं टी असेल तिथं सी करायचं. बघा इथं काय दिलं आहे? टी ऑर पी. तर टीचं काय करायचं? सी. ऑरचं काय करायचं? अँड.
पीचं काय करायचं तसंच ठेवायचं. ते किती आलं सी अँड पी. आता टी अँड पीचं कसं लिहिणार? टीचं काय करणार सी, अँडचं करणार ऑर, पीचं करणार पी, बाकी सगळं तसंच राहणार. ओके. हे काय आता बघा आपण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहिलेले आहेत काही प्रश्न आपण घेऊया तिकडे विद्यार्थ्यांनो. बघा जे तुमचे पी आणि क्यू आहेत ते तर सेम राहणार आहेत, त्यांच्यामध्ये कोणते चेंजेस होणार नाहीयेत. ओके. तर बघा इकडे तुम्हाला काय दिलं आहे अँड, तर तुम्ही काय करणार डुअल करताना ऑर. इकडे तुम्हाला काय दिलेलं आहे ऑर, तर तुम्ही इकडे काय करणार अँड. हे काय झालं तुमचं, हे झालं तुमचं डुअल. कळालं? डुअल म्हणजे अगदी सोपं आहे. काय करायचं, जिथे कुठं तुम्हाला अँड दिसेल तिथं ऑर लावायचं, जिथं कुठं तुम्हाला ऑर दिसेल तिथं अँड लावायचं. हा प्रश्न बघा. आता जे एक्सप्रेशन आहे ते तसंच राहणार आहे. मग मी आधी एक्सप्रेशन लिहून घेतो. तुम्ही म्हणाल सर नेगेशन दिसल्यावर काय करायचं? मी काय म्हटलं, नेगेशन दिसल्यावर काहीच नाही, इग्नोर करायचं. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं अँडला ऑर, ऑरला अँड. आता इथं बघा पी ला काय आहे अँड आहे, तर मी वापरणार ऑर. ओके. इथं ऑर आहे, व्ही आहे, तर मी वापरणार उलटा व्ही. ओके. मग पी अँड क्यू आहे तर मी करणार पी ऑर क्यू. ऑर आहे तर मी इथे करणार अँड. हे झालं तुमचं, हे जे आहे हे झालं तुमचं डुअल. हा फायनल आन्सर आहे, डुअल ऑफ द स्टेटमेंट इज. तसं तर हा बोर्डामध्ये एमसीक्यूलाच येतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं आहे. मी काय सांगितलं, एक्सप्रेशन तशाच्या तसंच लिहून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोणतेही बदल करायचे नाही. ओके. बघा इथे काय दिलंय रे, ऑर व्ही दिलेलं आहे, तुम्ही उलटा करा त्याला. इथं काय सरळ व्ही दिलंय त्याला उलटा करा. इथं काय केलंय सरळ दिलेलं आहे त्याला उलटा करा. इथं काय केलंय सरळ दिलेलं आहे त्याला काय करा उलटा करा. हा झाला तुमचा फायनल आन्सर. ओके. पुन्हा एक एक्झाम्पल बघूयात. टी सी, हा व्यवस्थित आहे हा एक्झाम्पल. मी काय सांगितलं रे तुम्हाला, जिथं जिथं सी दिसेल तिथं तिथं टी टाकायचं. मग पी तशाच्या तसंच येणार. इथं व्ही उलटा आहे त्याला सरळ करा. टीच्या जागेवर काय टाकायचं सी. टीच्या जागेवर काय टाकायचं सी. युलियनचं काय होणार एल होणार. आली सीचं काय होणार टी होणार. उलटा आहे व्ही त्याला काय करा सरळ, आणि हा काय येणार नेगेशन क्यू, म्हणजे हा आहे असं येणार. ओके. आय होप तुम्हाला आता जे डुअलचा टॉपिक आहे तो कळाला असेल. फक्त डुअल मध्ये बघा इथं फक्त हवं तर एक छोट्या बॉक्समध्ये एक पॅकेटमध्ये लिहून देतो तुम्हाला. एक पत्र लिहितो मी तुम्हाला सर्वांसाठी. डुअल काढताना विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला ऑर दिलेला असेल तर तुम्ही त्याला अँड करा. जर अँड दिलेला असेल तर तुम्ही त्याला ऑर करा. तर तुम्ही म्हणाल हे अँड ऑर काय, अरे समजा लॉजिकल ऑर दिलेला आहे तर अँड करा, आणि जर तुम्हाला टी दिलेला आहे तर सी करा. फक्त 3च नियम. तुम्ही म्हणाल सर फक्त 3च रूल का बरं? अरे 3च आहेत ना, मी कुठून खिशातून आणू का एक्स्ट्रा. टी असेल तर हे करायचं, हे असेल तर हे करायचं, आणि हे असेल तर हे करायचं. फक्त रिप्लेस करायचं. ओके. म्हणजे त्याच्या जागेवर याला ठेवायचं. मग सर नेगेशन असेल तर, अरे नेगेशनचा काहीच रूल नाहीये, नेगेशनला आहे तसंच ठेवायचं. तुम्ही म्हणाल ओके सर. बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण एक्सरसाइज 1.3 सोडवणार आहोत. एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 2 आपण सोडवणार आहोत. फाइंड द डुअल. पहिला क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. पहिलं काय आहे तसंच येणार. पी पण इथं तसंच येणार, क्यू पण येणार, आर पण येणार. फक्त काय चेंज होणार त्यांच्या मधातले लॉजिकल कनेक्टर. इथं ऑर आहे तर इथे काय होणार अँड. इथे अँड आहे तर इथे काय होणार ऑर. एवढंच का झालं. आता सेकंड बघा. सेकंड मध्ये पण तेच पी आहे तशाचे तशाच येणार, क्यू आहे तशाचे तशाच येणार, आर पण तशाचे तसेच येणार. फक्त आता काय करायचं, इथं झोपलेला व्ही इथं उठवत आला, इथं जो झोपला इथे पण उठवा. लक्षात ठेवा डुअल काढताना जो झोपला असेल त्याला उठवायचं, जो उठला असेल त्याला झोपवायचं. आता इथं पी आला, इथे क्यू आहे, हे त्यांना तसंच ठेवायचं. आर आणि यस आहे. ओके. बघा इथं हा जो उठलेला आहे याला म्हणायचं झोप बाबा झोप. हा झोपला याला म्हणायचं उडे सकाळ झाली. हा उठलेला याला म्हणायचं झोपा रात्र झाली. कळालं. आता आयुष्यात मला नाही वाटत तुम्हाला कधी विसराल तुम्ही डुअल कसं काढायचं. पाहिजे तर इथं लिहून देतो.
डुअल म्हणजे काय, जो झोपला असेल त्याला उठवा आणि जो उठला असेल त्याला झोपवा. समजने वालों को इशारा काफी आहे. कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला आता कळून गेलेलं आहे. बघा, उद्या जर का कोणी डुअल दिलं तर आपली जी शॉर्ट ट्रिक आहे हे सांगू नका कोणाला की सर आम्हाला सरांनी असं सांगितलंय. आता पी असंच राहणार, नेगेशन क्यू पण असंच राहणार. जर तुम्हाला उद्या कोणी विचारलं डुअल काय, तर मला झोपलेल्याला उठवायचं ना उठलेल्याला झोपल्याचं, तो कन्फ्यूज सोडून जाईल. इथं बघा, हा काय केलाय, झोपलाय, याला म्हणायचं उठे, झोपायला आलायस काय, याला काय म्हणणार, उठे, झोपायला आलायस का. ओके, इथं बघा हे जे एक्सप्रेशन जे आहे तसंच लिहिणार. नेगेशन पी इथंच येणार, क्यू पण इथेच येणार, नेगेशन आर पण इथेच येणार, एस पण इथेच येणार. इथं काय येणार, ऑरचं काय येणार, अँड म्हणजे उठलेला आहे हा, याचा अर्थ उठलेला आहे, झोपेतून उठलेला आहे. आणि याचा अर्थ झोपलेला आहे. हा काय झोपलेला आहे, उठवा त्याला. हा काय करतोय, झोपला, याला म्हणा गुड मॉर्निंग, उठ. परत हा एक्झाम्पल. आता किती राहिलेत, आता शेवटचे 4-5 राहिलेत नाही का. शेवटचे 4-5 तुम्ही होमवर्क मध्ये घेऊ शकता. हे शेवटचे, याला पण तुम्ही होमवर्क मध्ये घ्या, याला पण तुम्ही होमवर्क मध्ये घ्या. होमवर्क म्हणजे असं नाही की घरून करून आणा. आता व्हिडिओला पॉज करा आणि सॉल्व्ह करा. आता मी शेवटचे हे 2 सॉल्व्ह करून देतो, बाकीचे उरलेलं तुम्ही करायचं. मी काय सांगितलं, जिथं जिथं सी असेल तिथे टाकायचं टी. इथं काय आहे, उठलेलं आहे, बरोबर, त्याला काय करा, झोपवा. इथं पी पण तसंच येणार, क्यू पण तसंच येणार, आर पण तसंच येणार. इथे काय करणार बघा, हा काय करतोय, झोपलेला, याला उठवा, उठ बाबा. हा काय करतो, उठलेला, याला म्हणा आज माझ्या बाळाला झोप काय येत नाही, झोप त्याला. ओके, आता हा वाला प्रश्न बघा, नेगेशन पीचं काय राहणार, नेगेशन पी, हा काय करतोय, उठलेला, याला झोपवा. क्यू तर तसंच राहणार, हा झोपलेला, याला उठवा. आर तसंच राहणार, हा झोपलेला, याला उठवा. बस झालं तुमचं डुअल. हा पण एक बघून घ्या हवं तर फटकन. आता याच्यामध्ये पी आणि पी तसंच राहणार, क्यू पण तसंच राहणार, सी पण तसंच राहणार. हा काय करतोय रे, उठलेला आहे, झोप बाळा. हा काय करतोय, उठलेला आहे, झोप बाळा. डुअल काढायचं म्हणजे काय, उठलेल्याला झोपवायचं आणि झोपलेल्याला उठवायचं. हा झाला तुमचा डुअल टॉपिक. तर आता तुमचे हा जे आतापर्यंतचा 5-6 मिनिटाचा जो व्हिडिओ झालाय, हा बघितल्याने तुमच्या बोर्डामध्ये 2 मार्क तर फिक्स झाले. सर बोर्डामध्ये 2 मार्क कोणत्या टॉपिकचे सर, अरे डुअलचे कळाले ना तुम्हाला, ऑरला अँड काढायचं, अँडला ऑर, बस इथेच झाला आपला डुअल टॉपिक संपला. आपण एक्सरसाइज पण सोडवली, सॉल्व एक्झाम्पल पण सोडवले. सर एवढ्या लवकर, अरे मग खूप सोपा टॉपिक आहे हा, इझी टॉपिक आहे. ओके, मग सर आता आपण नेक्स्ट टॉपिक घ्यायचं का, ओके तुम्ही म्हणाल तसं. मग चला आता आपण नेक्स्ट टॉपिक घेऊयात, कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हा टॉपिक कसा आहे सर, सर हा टॉपिक तर डुअल सारखा आहे, म्हणजे डुअल पेक्षा पण सोपा आहे म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये काही फॉर्म्युले आहेत का, हो याच्यामध्ये काही फॉर्म्युला आहे, 3 फॉर्म्युले आहेत. ते 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. पण जसं जसं तुम्ही आता माझ्यासोबत प्रॅक्टिस कराल ना खूप जास्त क्वेश्चन्सची, तर ऑटोमॅटिक तुमच्यासाठी ते फॉर्म्युले लक्षात राहून जातील. तुम्हाला वेगळं काही मेहनत घ्यायची गरज नाही. बघा, आपण जेव्हा ट्रुथ टेबलचा अभ्यास करत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला असे कोणते स्टेटमेंट दिसतील, इफ पी देन क्यू. पी आणि क्यू काय आहे, स्टेटमेंट, म्हणजे क्यू डिपेंडेंट कोणावरती आहे, पी वरती. ओके, इफ पी देन क्यू. त्याला आपण कसं, इफ पी देन क्यू, याला आपण मॅथमॅटिकल कसं रिप्रेझेंट करायचं, पी इम्प्लाइज क्यू, याला काय म्हणायचं, सिंगल साइडला. हे बघा, तुम्हाला इम्प्लिकेशन काय दिलंय, पी इम्प्लाइज क्यू. हे जर तुम्हाला आता समजा तुम्हाला जर का अशी एखादी स्टेटमेंट दिलेली असेल जी पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्मॅटमध्ये आहे, तर तुम्हाला काय म्हणतील की या स्टेटमेंटचं कन्व्हर्स काढा, इनव्हर्स काढा, कंट्रा पॉझिटिव्ह काढा. तर तुम्ही कदाचित कन्फ्युज व्हाल की सर आम्हाला पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट तर ओळखता आली, आता काय म्हणतील सर मला ते पण सांगा ना एकदा, पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट कशी ओळखायची. अरे अशा स्टेटमेंट जिच्यामध्ये इफ पी इफ देन चा शब्द दिसला, इफ लिहिलेलं दिसलं, इफ देनचं लिहिलेलं दिसलं, तर याला पी म्हणायचं, याला क्यू म्हणायचं. ही झाली इफ पी देन क्यूची स्टेटमेंट. म्हणजे याला मॅथमॅटिकली कसं लिहितो आपण, पी इम्प्लाइज क्यू. हे तुम्ही मॅथमॅटिकली लिहिता. तर तुम्हाला काय प्रश्न येतो की याचा कन्व्हर्स काढा. बघा, पी इम्प्लाइज क्यूचा कन्व्हर्स काय आहे, इथं लिहिलेलं आहे, क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे उलटं करा. जिथं पी होतं, कन्व्हर्स म्हणजे उलटं, जिथं पी होतं तिथं क्यू टाका आणि जिथं क्यू होतं तिथं पी टाका. हा झाला तुमचा कन्व्हर्स. आतापर्यंत आत्तासाठी फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. इनव्हर्स काय आहे,
इनव्हर्स झाला नेगेशन पी इम्प्लाइज नेगेशन क्यू. कसं लिहिणार सर? अरे आता फक्त लक्षात ठेव, फॉर्म्युला मी सांगतो ना. आणि कंत्रा पॉझिटिव्ह हा महत्वाचा आहे. कंत्रा पॉझिटिव्ह काय असतो? पी इम्प्लाइज क्यूचा नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. ओके, नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. सर ते फॉर्म्युला तर थोडे थोडे कळले, पण एक्झाम्पलने कळायला तर अजून क्लिअर होईल. बघा इथे हा फॉर्म्युला लिहून घ्या. हे 3 फॉर्म्युले जे आहेत, हे 3 फॉर्म्युले जे आहेत ते लिहून घ्या चला नोटबुकमध्ये आणि त्याला हायलाइट करून ठेवा. ओके, तर मी आता एक्सपेक्ट करतो की तुम्ही ते 3 फॉर्म्युले लिहिलेले असतील. आता आपण हा सॉल्व एक्झाम्पल आपल्या टेक्स्ट बुक मधला घेऊयात. 2 सॉल्व एक्झाम्पल असतील आणि 4 एक्झाम्पल्स तुमच्या एक्सरसाइज 1.3 मध्ये आहेत. तर 6चे 6 प्रश्न मी सोडवून देतो. बघा तुम्हाला काय दिलंय? फाइंड कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कधी पण कन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कोणाचा काढतो? पी इम्प्लाइज क्यू सारख्या स्टेटमेंटचं. याला आपण काय म्हणतो? इफ स्टेटमेंट. पी देन स्टेटमेंट क्यू. म्हणजे इफ नंतर जे लिहिलेलं असेल ते पी असतं. बघा इथं काय लिहिलं? इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. आणि क्यू काय असतो? जे देन नंतर लिहिलेलं असतं. देन इट इज कंटिन्युअस. म्हणजे हा काय झालं? क्यू झालं. हा काय झालं? पी. ओळखता आलं ना पी स्टेटमेंट कोणतं आणि क्यू स्टेटमेंट कोणतं. जे इफ नंतर लिहिलेलं असेल आणि देनच्या पहिले संपत असेल, इफ नंतर लिहिलं देनच्या पहिले संपलं ते असतं पी. जे देन नंतर सुरू होतं आणि शेवटपर्यंत ते क्यू. अ फंक्शन इज, याला आपण काढून टाकू. अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. फंक्शन डिफरन्शिएबल आहे काय आहे? पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट काय दिली तुम्हाला? इट इज कॉन्टिन्युअस. ओके, आता फक्त नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा की मी कसं प्रश्नांना सॉल्व करतोय. ठीक आहे, हळूहळू तुम्ही पण करू शकाल. हे आपल्याला दिलंय. आपल्याला काय करायचंय? कन्व्हर्स काढायचा आहे याचा. तर मी काय सांगितलं? कन्व्हर्सचा फॉर्म्युला काय असतो? क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे आधी क्यू स्टेटमेंट लिहा, मग पी स्टेटमेंट लिहा. क्यू आधी कोणतंही वाक्य स्टार्ट कशाने होणार? इफने, कारण वन साइड लव आहे. क्यूची स्टेटमेंट काय? इट इज कंटिन्युअस. मग असं लिहायचं, इफ ए फंक्शन इज कंटिन्युअस. जर एखादं फंक्शन कंटिन्युअस, ॲरोला कसं लिहिणार? देन. मग नंतर पी स्टेटमेंट लिहा. देन ए फंक्शन इज डिफरन्शिएबल. त्यामुळे हे लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला असं दिलेलं असेल ना, इफच्या नंतर जे लिहिलेलं असतं ते असतं पी, देनच्या नंतर जे लिहिलेलं असतं क्यू. मग जर तुम्हाला त्याचं कन्व्हर्स काढायचं असेल तर क्यू इम्प्लाइज पी करायचं. क्यू इम्प्लाइज पी मग केल्याने काय होणार? कन्व्हर्स निघणार. हवं तर मी इथं फॉर्म्युला हायलाइट करून देतोय. कन्व्हर्स काय असतो आपला? क्यू इम्प्लाइज पी. आता आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला काढायचं आहे, एक मिनिट, पेन कुठे गेला? हा, तर आपल्याला आता काय काढायचं? कन्व्हर्स झाला आपला. आता आपल्याला काढायचं आहे इनव्हर्स. इनव्हर्सचा फॉर्म्युला असतो नेगेशन पी इम्प्लाइज नेगेशन क्यू. म्हणजे पी आणि क्यूच्या दोघांचं निगेशन घ्यायचं. तर ते कसं लिहिणार सर? पी स्टेटमेंट काय आहे रे? अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. नेगेशन म्हणजे काय? विरोध करायचा. फंक्शन इज डिफरन्शिएबलचा विरोध कसं करणार? फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल म्हणून लिहिणार. सुरुवात कुठून होणार? इफ. पी ची व्हॅल्यू आहे फंक्शन इज डिफरन्शिएबल. नेगेशन काय होणार? इफ ए फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. इफ ए फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. हे एका साईडचं धनुष्यबाणला काय म्हणतो? देन. नेगेशन क्यू. बघा क्यू काय आहे? इट इज कंटिन्युअस. नेगेशन म्हणजे विरोध. तर तुम्ही विरोध कसा कराल? अरे इट इज नॉट कंटिन्युअस. स्टेटमेंटचा काय अर्थ बनतोय, तर अर्थ खरा आहे खोटा आहे ते जाऊ द्या. तुम्ही फक्त स्टेटमेंटकडे लक्ष द्या आणि त्याच्या हिशोबामध्ये त्याच्यामध्ये चेंजेस करून स्टेटमेंट लिहिणं अपेक्षित आहे. चला, तर तुम्ही आता काय केलं? आपण आता कन्व्हर्स पण काढलं, इनव्हर्स पण काढलं. मग तुम्ही म्हणाल सर कंत्रा पॉझिटिव्ह, त्याला कोणी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पण म्हणतो. ते काय म्हणतो त्याच्यापेक्षा ते काय आहे त्याच्यावर जास्त लक्ष द्या. ओके, आता आपण काय काढणार आहोत?
कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तो काय असतो, नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. इनव्हर्सचं उलट करायचं, कन्व्हर्स मध्ये दिलेल्या वाक्याचं उलट, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये दिलेल्या इनव्हर्सचं उलट. आता बघा क्यू काय होतं, एक फंक्शन कंटिन्युअस आहे, त्याचं नेगेशन काय येणार, फंक्शन कंटिन्युअस नाहीये, म्हणजे आपण काय करतो, इन शॉर्ट विरोध करतोय नाही का. मग लिहिणार स्टार्टिंग कशाने होते, इफने. मग लिहिणार इफ एफ. आता फंक्शनला मी फक्त एफ एन लिहितोय, जागा नाहीये म्हणून. इफ ए फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, तुम्ही एफ एन ला पूर्ण फंक्शन शब्द लिहा. इफ ए फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन पी काय आहे, इट इज डिफरन्शिएबल. त्याचं नेगेशन काय ना, इट इज नॉट डिफरन्शिएबल. इट इज नॉट डिफरन्शिएबल. आय होप तुम्हाला आता हे कळालं असेल. बघा पुन्हा एकदा पुढचं एक्झाम्पल घेऊयात. मला फक्त थोडंसं अरेंजमेंट करून द्या, एकच मिनिट थांबा. हा, इफ इट रेन्स देन द मॅच विल बी कॅन्सल. मी काय सांगितलंय, इफ नंतर जे लिहिलेलं असेल, इफ नंतर इथून लिहिलेलं आणि देनच्या पहिलेपर्यंत, हे काय झालं तुमचं, हे जे एक मार्क करा, हे काय झालं तुमचं पी स्टेटमेंट. आणि नंतर मी काय म्हटलं, देन नंतर आणि शेवटपर्यंत जे लिहिलेलं असेल ते काय झालं तुमचं, क्यू स्टेटमेंट. ओके, त्यामुळे चला लिहा. पी स्टेटमेंट काय आलं, इट रेन्स, तो पाऊस पडतोय. क्यू काय आहे, द मॅच विल बी कॅन्सल्ड. हे सोपे आहेत का? अरे तुम्हाला आता जरी अवघड वाटत असेल तर 2 मिनिटं थांबा, या एक्झाम्पलनी परत क्लिअर होऊन जाईल. ओके, तर आता आपल्याला एक्सप्रेशन कसं दिलंय, इफ इट रेन्स देन द मॅच विल बी कॅन्सल. म्हणजे आपल्याला एक्सप्रेशन कशा फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, पी इम्प्लाइज क्यू. तर याचं आपल्याला काय काढायचं, सर्वात अगोदर काढायचं आहे कन्व्हर्स. कन्व्हर्सचा फॉर्म्युला असतो क्यू इम्प्लाइज पी. मग स्टार्टिंग कशाने करायची, इफ स्टेटमेंट. मी क्यू स्टेटमेंट काय दिली आहे, द मॅच विल बी कॅन्सल. मग लिहायचं इफ मॅच विल बी कॅन्सल, सिंगल साइडला काय म्हणायचं, देन. मग पी स्टेटमेंट काय लिहायची, देन इट विल रेन. हे झालं तुमचं कन्व्हर्स. सेकंड तुम्ही म्हणाल सर इनव्हर्स काढायचं आहे, पण सर तुम्ही म्हणाल सर आम्हाला तर कळालं, इनव्हर्सचा फॉर्म्युला असतो नेगेशन पी इम्प्लाइज नेगेशन क्यू. आणि पी स्टेटमेंट काय आहे, इट विल रेन, म्हणजे पाऊस पडेल. तर तुम्ही त्याला विरोध कसा करणार, पाऊस पडणार नाही. म्हणजे पहिले येणार इफ इट, आता पी नेगेशन पीचं, इफ इट डज नॉट रेन देन, सिंगल याला आपण लिहिलं देन. आता क्यूची स्टेटमेंट काय होती, मॅच विल बी कॅन्सल. तर आता तुम्ही विरोध कसा कराल, मॅच विल नॉट बी कॅन्सल. देन इफ इट डज नॉट रेन देन मॅच विल नॉट बी कॅन्सल. ओके. तिसरं सर तुम्ही म्हणाला आम्हाला सर तुम्ही कंत्रा पॉझिटिव्ह काढायला सांगितलं, पण सर मला कंत्रा पॉझिटिव्ह तर काढता येतं. तुम्ही म्हणाल कधी झालं हे, सर कंत्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. म्हणजे क्यूची व्हॅल्यू काय होती, मॅच विल बी कॅन्सल, नेगेशन क्यू येणार, मॅच विल नॉट बी कॅन्सल. इफ मॅच विल नॉट बी कॅन्सल देन पी ची व्हॅल्यू काय होती, इट रेन्स, म्हणजे पाऊस पडणार, त्याचं नेगेशन काय ना, इट डज नॉट रेन. कळालं, फक्त एवढंच करायचं आहे. आता एक्सरसाइज मधले आपण काही प्रश्न घेऊयात. बघा एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 4 आहे, कन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह टॉपिकवरती. अगदी सोपा टॉपिक आहे, 2 मार्काला देऊ शकतो हा बोर्डामध्ये, 2 मार्क सीईटी मध्ये पण देऊ शकतो. म्हणजे तुमचे 2 मार्क बोर्डातले, 2 मार्क सीईटीतले इथे फिक्स झाले. ओके, एक तर ड्युअलचा प्रश्न येईल किंवा मग हा येईल, दोघांपैकी एक कोणता तरी येतो जनरली. मी काय सांगितलं, पी स्टेटमेंट काय असते, जी इफ नंतर लिहिलेली असेल. इथं काय लिहिलेलं, इफ एक्स इज लेस देन वाय. क्यू स्टेटमेंट काय दिलेली आहे, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. हे स्क्वेअर आहे, सॉरी ते टायपिंग मिस्टेक मध्ये 2 प्रेस झाले, सबस्क्रिप्ट नाही वापरला, सुपरस्क्रिप्ट नाही वापरला. ओके, तर आपल्याला स्टेटमेंट दिले पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्मॅटमध्ये. तर कन्व्हर्स काय येणार, सर कन्व्हर्स तर येणार क्यू इम्प्लाइज पी. मग ते कसं लिहिणार रे, मग सर तुम्ही आधी काय करा ना, आधी इफ लिहा, इफ मग क्यू लिहा. सर इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर, मग या सिंगल धनुष्यबाणाला सर देन लिहिलं. मग सर पी लिहा ना, मग देन एक्स इज लेस दॅन वाय. मग सर झालं ना,
ओके, मग मी तुम्हाला विचारेन विद्यार्थ्यांनो इन्व्हर्स कसा काढणार. तर तुमच्यातली एक एक सुंदर मुलगा म्हणेन, सर पी इन्व्हर्स काढायचा आहे का, मग नेगेशन पी इम्प्लाइज नेगेशन क्यू करा ना. सर तो म्हणेल सर आपल्याला पी माहिती आहे, नेगेशन ऑफ एक्स लेस दॅन वाय हे किती येणार, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. लेस दॅनचा नेगेशन ग्रेटर दॅन इक्वल टू असतो. जरा माहित नाही आणि माझे जुने व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग ते येणार. मग ते म्हणणार सर ठीक आहे सर पीची स्टेटमेंट आहे एक्स लेस दॅन वाय, त्याचं नेगेशन करून किती येणार, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. हे सिंगल साईडला आपण म्हणणार देन. आता क्यूची काय आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर, त्याचं नेगेशन किती येणार, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. मग ते किती येणार, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. लेस दॅनचं नेगेशन असतं ग्रेटर दॅन इक्वल टू, ग्रेटरचं इक्वेशन असतं लेस दॅन इक्वल टू. ओके, कळालं. आता आपण काय काढू, याचा आपण काढू कंत्रा पॉझिटिव्ह. कंत्रा पॉझिटिव्ह काय असणार, नेगेशन क्यू इम्प्लाइज नेगेशन पी. बघा इथं थोडंसं मिक्स नको व्हायला म्हणून मी लाईन मारून देतो हवं तर. ओके, कंत्रा पॉझिटिव्ह काय येणार, इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. ओके, आता मी काय करतो, 3 प्रश्न सोडवून दिले ना. क्वेश्चन नंबर 2 मी करतो. क्वेश्चन नंबर 2 जरा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 मी करतो. याला तुम्ही घ्या होमवर्कला म्हणजे आता व्हिडिओला पॉज करून सॉल्व्ह करा. आणि हा पण मी करून देतो, म्हणजे 2 क्वेश्चन मी करून देतो, एक होमवर्कला देतो. क्वेश्चन नंबर 2 करून देतो कारण तो क्वेश्चन नंबर 2 जरा ट्रिकी वाटलाय मला. 1 मिनिट, थोडासा काहीतरी ग्लिच आलाय वाटतात सॉफ्टवेअरला. क्या हो गया है मेरे सॉफ्टवेअर को. बघा एकच मिनिट द्या मला. ह्या रन टाइमला काही इश्यू झाला ना मग प्रॉब्लेम होतो. हा, आपल्याला स्टेटमेंट काय दिले, इफ अ वुमेन्स बिकम लिटरेट अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमेन इज लिटरेट. आता पोरं म्हणतात सर ही पी स्टेटमेंट झाली, ही क्यू स्टेटमेंट झाली. ह्या प्रश्न इथंच संपला. हा, तर मी जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्ही चुकताय. का बरं, अरे मी काय सांगितलं, इफ नंतर जे लिहिलेलं असेल ती पी स्टेटमेंट असतं. मग इथं इफ नंतर लिहिलं आहे म्हणून काय रूल थोडी चेंज होणार आहे. इफ द वुमेन इज इन लिटरेट ही झाली तुमची पी स्टेटमेंट आणि ही झाली तुमची क्यू स्टेटमेंट. ओके, कसं काय सर, अरे मी सांगितलं ना, इफ नंतर जे लिहिलेलं असेल ते पी असतं आणि राहिलेलं क्यू असतं. मग आता तुम्हाला कळालं ना पी स्टेटमेंट काय आहे. पी स्टेटमेंट काय आहे, द वुमेन इज लिटरेट. एवढं म्हटलं तरी चालेल. क्यू स्टेटमेंट काय आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. तर ठीक आहे, तुम्ही याचा कन्व्हर्स काढा, इन्व्हर्स काढा, कंत्रा पॉझिटिव्ह काढा. तुम्हाला माहिती आहे, हा पण क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इंक्रीजेस. इफ पी देन क्यू. पी तुम्ही काढा, क्यू काढा, तसं कन्व्हर्स काढा, क्यू इम्प्लाइज पी ने. नेगेशन काढा, नेगेशन पी इम्प्लाइज क्यू ने. नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन पी ने काय येणार, कंत्रा पॉझिटिव्ह येणार. ओके, मग मी आता फक्त एक लास्ट क्वेश्चन करून देतो हा वाला, ज्यांना अजून थोडासा डाऊट आहे टॉपिकमध्ये. बघा त्यांनी काय दिलंय, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. आणि मी काय सांगितलंय, इफ नंतर जे लिहिलेलं असेल आणि देनच्या पहिले, तर ते काय असतं, तुमचं एक वाक्य असतं आणि देन नंतर जे लिहिलेलं असेल ते तुमचं दुसरं सेंटेन्स असतं. याला आपण म्हणतो पी, याला आपण म्हणतो क्यू. म्हणजे इथं पी काय आलं, व्होल्टेज इन्क्रीजेस, आणि तुमचं क्यू स्टेटमेंट काय आलं, करंट डिक्रीजेस. सो त्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्ही काढणार आहात कन्व्हर्स कसं येणार, क्यू इम्प्लाइज पी. ते काय येणार, पहिले याचा इफ, आणि क्यूची स्टेटमेंट काय आली, करंट डिक्रीजेस. इफ करंट डिक्रीजेस या धनुष्यबाणाला कशाने रिप्लेस करायचं, देन पी स्टेटमेंट काय आहे, व्होल्टेज इन्क्रीजेस ती लिहायची. देन व्होल्टेज
बघा आता आपण याचं काय करणार, विद्यार्थ्यांना इन्व्हर्स काढणार. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आता इन्व्हर्स काढता येत असेल. इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय आहे, नेगेशन पी इम्प्लाइज नेगेशन क्यू. ते काय येणार, इफ तर सगळ्यात मध्ये लिहायचं, इफ तर सर्वांमध्ये लिहायचं, बरोबर. आपला क्यू काय आहे, पी काय आहे, व्होल्टेज इन्क्रीजेस. व्होल्टेज इन्क्रीजेसचं नेगेशन काय येणार, डिक्रीजेस. इन्क्रीजचं डिक्रीज. इफ व्होल्टेज डिक्रीजेस मधात येणार. देन क्यू काय आहे, करंट डिक्रीजेस, त्याचं काय करायचंय, नेगेशन. ते काय येणार, करंट इन्क्रीजेस. ओके, कळालं. तिसरं एक सांगतो, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तुम्ही म्हणाल सर काय काय तेच सांगताय, आम्हाला माहिती आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे नेगेशन क्यू इम्प्लाइज नेगेशन पी. आता इथे बघा सर, ते काय येणार, पहिले येणार इफ क्यूची क्यू स्टेटमेंट होती करंट डिक्रीजेस, त्याचं नेगेशन येणार करंट इन्क्रीजेस, मधामध्ये लिहिलं. देन देन ह्याच्यासाठी लिहिलं तर पी स्टेटमेंट होती व्होल्टेज डिक्रीजेस, नाही व्होल्टेज इन्क्रीजेस होतं. तर आम्ही काय केलं, त्याला व्होल्टेज डिक्रीज करून टाकलं, कारण आम्ही विरोध केला, आम्ही नेगेशन घेतलं. ओके, हे झालं तुमचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर बस हेच आहे इन्व्हर्स, कन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये. अगदी सोप्पा आहे. तुम्हाला वाटत असेल की हे सोप्पा आहे खूप. ऍक्च्युली हा टॉपिक सोप्पा नाहीये, पण मी तुम्हाला खूप मेहनतीने शिकवलाय ना, म्हणून तो सोप्पा जातोय. ओके, तर आता आपण बघा 2 टॉपिक डिस्कस केले. आज आपण आपल्या लेक्चरच्या याच्यावर जाऊ. बघा आपल्याला काय काय डिस्कस करायचं होतं रे, क्वांटिफायर्स वगैरे डिस्कस करायचे आहेत. ते हा एक टॉपिक राहिलाय पहिलावाला क्वांटिफायर, जो आता आपण डिस्कस करू. डुअल झाला, कन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पण झाला, सॉल्ड एक्झाम्पल पण बघितले. एक्सरसाइज 1.3 मधला कन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा एक क्वेश्चन झाला आणि डुअलचा एक क्वेश्चन झाला. आता फक्त क्वेश्चन कोणता राहिलेला आहे, क्वेश्चन राहिलेला फक्त या टॉपिकचे क्वांटिफायर्सचा, तो पण आपण आता करून टाकू. आणि जो नेगेशन ऑफ ए स्टेटमेंट आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेतो, कारण त्याला एक सेपरेट व्हिडिओ बनवून एकदम छानपैकी समजेल, कारण तो टॉपिक कदाचित बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लवकर समजत नाही, किंवा मग त्याच्यामध्ये जरासं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजनचं वातावरण असतं. सो मला हेच आहे की तुमचं नुकसान नाही व्हावं आणि कन्फ्युजन नाही व्हावं, म्हणून आपण सेपरेट व्हिडिओ बनवतो त्यासाठी. आता बघा, पण आपण आपला पहिलाच टॉपिक स्टार्ट करूयात, क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्या सिलेबसमध्ये तुम्हाला पहिलं दिसेल, एक तर असं लिहिलेलं असतं, एकच मिनिट, एक तर बघा 2 सिम्बॉल दिसतील तुम्हाला, एक असं दिलेलं असतं उलट ए आणि एक असं दिलेलं असतं उलट ई. हे मॅथमॅटिकल लॉजिक्स मध्ये सरळ काहीच नाहीये, उलटच दिलेलं आहे सगळं. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, फॉर ऑल. याला काय म्हणतो, देअर एक्झिस्ट. एकदम देसी भाषेमध्ये सांगतो, एकदम मातृभाषेमध्ये सांगतो, फॉर ऑल म्हणजे सगळ्यासाठी. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, उलटा ए म्हणजे सगळं आणि उलटा ई म्हणजे काही. सर हे सगळं काय, काही काय, लक्षात ठेवा. आता फक्त मी सांगतो. ओके, देअर एक्झिस्टला आपण कसं डिनोट करतो, असं. फॉर ऑलला कसं डिनोट करतो, असं. ठीक आहे, आता आपण सॉल्व्ह करूयात एक्झाम्पल. तर बघा विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला, देअर एक्झिस्ट सम एक्स विच बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इक्वल टू 3. तर याला सॉल्व्ह केल्यावर एक्सची व्हॅल्यू काय येते, 7. तर याचा असा अर्थ काय होतो, एक्सची एक कोणती तरी व्हॅल्यू ए मध्ये असेल. देअर एक्झिस्ट म्हणजे कोणती तरी, एचा आपल्याकडे जो सेट दिलेला आहे तो काय दिलेला आहे, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे एक कोणती तरी व्हॅल्यू असेल एक्सची, एक्स व्हेरिएबल हे एक कोणती तरी व्हॅल्यू असेल जी ए मध्ये असेल. याचा अर्थ उलटा ईचा अर्थ असा होतो, एक कोणती तरी व्हॅल्यू. मग एक्सची आपण व्हॅल्यू सॉल्व्ह केल्यावर काय आली, 7. ती व्हॅल्यू आहे का 7 मध्ये, आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू. ओके, ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू. आता इथे बघा, फॉर ऑल एक्स, मग इथे काय दिलंय, उलटा ए. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स प्लस 1 इज लेस देन 3. फॉर ऑल म्हणजे प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन ट्रू झालंच पाहिजे. आणि एक्सची व्हॅल्यू काय आहे, या सेटची व्हॅल्यू. मग प्रत्येक सेटचा व्हेरिएबल टाकून बघा. मग बघा 1 + 1 > 3, 2 > 3 आहे का, नाही, फॉल्स आहे.
म्हणजे एखादा स्टेटमेंट, आणि आता दुसरी व्हॅल्यू टाकून बघू. 7 + 1 इज ग्रेटर दॅन 3, 8 इज ग्रेटर दॅन 3, ट्रू. अरे पण उलटा ए काय म्हणतं, उलटा ए म्हणतं प्रत्येक व्हॅल्यूसाठी ट्रू असलं पाहिजे, पण इथं काही व्हॅल्यूसाठी ट्रू आहे, काही व्हॅल्यूसाठी फॉल्स आहे. म्हणजे याची लॉजिक बुलियन व्हॅल्यू काय झाली, याची बुलियन व्हॅल्यू काय झाली, याची बुलियन व्हॅल्यू झाली फॉल्स. आता इथे बघा 8 - x, इथं पण तीच दिलंय. फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, 8 - x इज लेस दॅन 7. तर तुम्ही काय करा, x ची ही व्हॅल्यू टाकून बघा. 7, 8 - 7 किती येतं, लेस दॅन 7. तर 1 लेस दॅन 7 हे ट्रू आहे का, आहे ट्रू, म्हणून याची व्हॅल्यू काय आली, ट्रू. आता इथे बघा, इथे दिलंय देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a, x + 8 ची व्हॅल्यू 16 आहे. x ची व्हॅल्यू काय आली, 8. म्हणजे x ची एक कोणती तरी अशी व्हॅल्यू असेल जी a मध्ये आहे. a मध्ये कितीपर्यंत व्हॅल्यू, 7 पर्यंत व्हॅल्यू आहे, 8 व्हॅल्यूच नाही, म्हणून याची लॉजिकल व्हॅल्यू काय आली, फॉल्स. उलटा याचा अर्थ काय असतो, फॉर ऑल व्हॅल्यूज, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूसाठी ते इक्वेशन ट्रू असलं पाहिजे. पण उलट ई म्हणजे देर एक्झिस्ट, याला आपण काय म्हणतो, एक कोणती तरी व्हॅल्यू असली पाहिजे, एक कोणती तरी व्हॅल्यू असली पाहिजे. आता बघा इथे दिले तुम्हाला काय, देर एक्झिस्ट सम x हू बिलॉंग्स टू a सच दॅट x इक्वल्स टू 9. कारण x - 8 = 1 दिलंय ना, मग मी त्याला घेतलं x ची व्हॅल्यू 9. म्हणजे देर एक्झिस्ट म्हणजे एक अशी कोणती तरी x ची व्हॅल्यू असली पाहिजे जी a ला बिलॉंग करेल. a मध्ये आहे का x ची व्हॅल्यू 9, ही बघा आहे, म्हणून याचं लॉजिकल एक्सप्रेशनची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, ट्रू. सेकंड बघा, x² + x इव्हन नंबर असला पाहिजे, आणि त्यांनी काय म्हटलंय, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x म्हणजे प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी असलं पाहिजे. आता चेक करू 9 साठी, 9² + 9, 9चा स्क्वेअर आहे 81 + 9 हे किती आलं, 90 इव्हन नंबर आहे. मग चेक करू आपण 1 साठी, 1² + 1 हे आलं 2 एक इव्हन नंबर आहे, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूसाठी हे ट्रू होत आहे, आणि त्यांना प्रत्येक व्हॅल्यूसाठीच हवं होतं, म्हणजे याची लॉजिकल एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय आली, ट्रू. आता याच्यामध्ये बघा, तिसऱ्यामध्ये त्यांनी काय दिलंय, x² इज लेस दॅन 0. मला सांगा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केलं तर व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी येऊ शकते का, नाही, म्हणून हे काय बोलतोय, खोटं बोलतोय. हे बघा नेक्स्ट काय म्हणतोय, फॉर ऑल x बिलॉंग्स टू a इव्हन नंबर, म्हणजे तो काय म्हणतोय, प्रत्येक x ची व्हॅल्यू इव्हन असली पाहिजे, म्हणजे याच्यातली प्रत्येक व्हॅल्यू इव्हन असली पाहिजे. पण पहिला एलिमेंट काय दिलाय, 3 इव्हन आहे का, नाही, 3 इव्हन नाहीये, म्हणून या लॉजिकल एक्सप्रेशनची व्हॅल्यू झाली फॉल्स. ओके, आता हे शेवटचे 2 प्रश्न बघा. शेवटचं सांगतो मी, 2x + 9 इज ग्रेटर दॅन 14. तर तुम्ही x ची काय व्हॅल्यू टाका, 12 टाकून बघा. 2 × 12 + 9 इज ग्रेटर दॅन 14 हे ट्रू आहे का, आहे, म्हणून याची लॉजिकल एक्सप्रेशनची व्हॅल्यू पण काय आली, ट्रू आली. सरळ सोपा आहे रे. उलटा ए जर असेल तर त्याला प्रत्येक व्हॅल्यूसाठी ते इक्वेशन ट्रू झालं पाहिजे, आणि जर उलटा ई असेल, उलटा ई म्हणजे असं जर असेल, उलटा ई म्हणजे जर असं जर असेल तर ते प्रत्येक व्हॅल्यूसाठी एक कोणत्या तरी व्हॅल्यूसाठी इक्वेशन ट्रू झाली पाहिजे. येस, आजच्या टॉपिकचे जे आपण आजच्या लेक्चरचे जे सगळे टॉपिक्स होते, जसे की आपल्याला डुअल करायचं होतं ते आपण केलं, कन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह केलं, क्वांटिफायर्स वगैरे जर केलं. कदाचित क्वांटिफायर्स तुम्हाला नसेल जर कळालं तर एकदा प्लीज व्हिडिओ पुन्हा बघून घ्या, तो एक छोटासा टॉपिक आहे. येस, आणि मी तुमचं सर्वांचं थँक्यू करतो, कारण तुम्ही आम्हाला निवडलं तुमचं मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी. थँक्यू फॉर लर्निंग विथ ओवी करिअर सेंटरकडून तुम्हाला तुमच्या MST CET परीक्षेसाठी आणि बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा. नंतरचे व्हिडिओ येतीलच, तर आपल्या मित्रांसोबत हा चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फॉलो होईल. आणि हो, हा जर व्हिडिओ तुम्ही आता बघितला असेल संपूर्ण, तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की सर आम्ही सगळा व्हिडिओ बघितला, म्हणजे मला रेकॉर्ड राहील की कोण स्टुडंट माझे जे आहेत ते अभ्यास करतायत. येस, थँक्यू.